नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. आजचा व्हिडिओ MSTCT 2026 देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण आज आपण तुमच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवासाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या पायरीबद्दल बोलणार आहोत. MSTCT 2026 रजिस्ट्रेशन. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, क्लासमेट्सना, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की पाठवा. कारण रजिस्ट्रेशनमध्ये होणारी एक छोटीशी चूकसुद्धा पुढे जाऊन खूप मोठी डोकेदुखी बनू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊ नका. पण रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, कोणती डॉक्युमेंट्स लागणार हे सांगण्याआधी मला तुम्हाला एक आरसा दाखवायचा आहे. एक चित्र दाखवायचं आहे की तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात तिथली स्पर्धा किती भयंकर वाढली आहे. चला काही आकडेवारीवर नजर टाकूया. MSTCT परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी रॉकेटसारखी वाढत आहे. 2022मध्ये जवळपास 6,06,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 2023मध्ये हा आकडा वाढून 6,36,000वर नेला. 2024मध्ये तर अजून वाढला आणि 7,25,000वर पोचला. आणि मागच्या वर्षी म्हणजे MSTCT 2025साठी तब्बल 8,94,000 म्हणजे जवळपास 9 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, जो आत्तापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे. तुम्ही बघू शकता, दरवर्षी जवळपास 1 ते 1.5 लाख नवीन स्पर्धक या शर्यतीत उतरत आहेत. हा ट्रेंड जर असाच चालू राहिला तर MSTCT 2026साठी हा आकडा 10 लाखांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की स्पर्धा खूप जास्त वाढणार आहे. इंजिनिअरिंगच्या जागा जवळपास तेवढंच आहेत, पण त्यावर डोळा ठेवून बसलेले स्पर्धक मात्र प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे आता फक्त अभ्यास करून, फक्त मेहनत करून चालणार नाही, तर तुम्हाला स्मार्ट अभ्यास करावा लागेल. एक योग्य रणनीती आखावी लागेल. आणि याच स्मार्ट अभ्यासात तुम्हाला मदत करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल आणि COEP, VJTI, PICT सारख्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य स्टडी मटेरियलची गरज आहे. आणि म्हणूनच टेस्टवायझर तुमच्यासाठी घेऊन आला आहे टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई-बुक फॉर MSTCT 2026. हे इंजिनिअरिंग ॲस्पिरंटसाठी सर्वोत्तम ई-बुक आहे. यामध्ये तुम्हाला MSTCT 2025 परीक्षेतील 3,500 पेक्षा जास्त चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील. नुसते प्रश्नच नाहीत, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही विषयांच्या प्रश्नांची डिटेल सोल्युशन्ससुद्धा एकाच ई-बुकमध्ये दिलेली आहेत. या एका ई-बुकने तुमची PYQsची सगळी चिंता मिटून जाईल आणि तुमची तयारी निश्चितच बूस्ट होईल. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आजच तुमची तयारी सुरू करा. चला आता येऊया आपल्या मुख्य प्रश्नाकडे. एवढी मोठी स्पर्धा आहे, तर या परीक्षेचा फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन नक्की कधी सुरू होणार? मागच्या वर्षीचा ट्रेंड बघितला म्हणजे MSTCT 2025चा, तर त्याचं रजिस्ट्रेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः ख्रिसमसच्या आसपास सुरू झालं होतं आणि ते जवळपास 1.5 महिना म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चाललं होतं. या ट्रेंडनुसार आपण अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की MSTCT 2026चं रजिस्ट्रेशनसुद्धा डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, ख्रिसमसच्या सुट्टीत तुम्हाला CET सेलकडून हे गिफ्ट मिळू शकतं. आणि हे रजिस्ट्रेशन जवळपास जानेवारी महिनाभर आणि फेब्रुवारीच्या 15-20 तारखेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायला पुरेसा वेळ मिळेल. पण याचा अर्थ असा नाही की शेवटच्या दिवसांची वाट बघायची. शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर प्रचंड लोड येतो, सर्व्हर हँग होतं आणि उगाच टेन्शन वाढतं. त्यामुळे जसं रजिस्ट्रेशन सुरू होईल तसं सुरुवातीच्या दिवसांमध्येच शांत डोक्याने फॉर्म भरून घ्या. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि तितक्याच गोंधळात टाकणाऱ्या मुद्द्यावर, डॉक्युमेंट्स. रजिस्ट्रेशन म्हटलं की मुलांच्या मनात धडकीच भरते. बाबा दे, आता कुठून डॉक्युमेंट्स गोळा करायची, माझं डोमिसाईल सर्टिफिकेट तयार नाही, कास्ट सर्टिफिकेटचं काय करू? अरे देवा, शांत व्हा, एक दीर्घ श्वास घ्या. कारण रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला वाटतं तेवढ्या डॉक्युमेंट्सची गरजच नाही आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. विद्यार्थ्यांना वाटतं की रजिस्ट्रेशनच्या वेळीच त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट हे सगळं स्कॅन करून अपलोड करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. MSTCT रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला प्रामुख्याने फक्त आणि फक्त 2 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट, तुमचा एक ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ. यासाठी आधार कार्ड सर्वोत्तम आहे, सगळ्यांकडे असतंच. आधार कार्डचा नंबर आणि त्याची एक स्कॅन कॉपी तुम्हाला लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा एक लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो. फोटो एकदम स्टुडिओमधला भारीतला पाहिजे असं काही नाही. चांगल्या प्रकाशात मोबाईलनं काढलेला पांढऱ्या बॅकग्राऊंडवरचा फोटोसुद्धा चालतो. फक्त तो स्पष्ट असावा, म्हणजे तुम्ही त्यात ओळखू आले पाहिजेत. असं नको व्हायला की फोटो तुमचा आणि परीक्षेला तुमचा मित्र गेलाय. बस एवढंच.
होय, खरंच सांगतोय. फक्त आधार कार्ड आणि फोटो या 2 गोष्टींवर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. मग तुम्ही म्हणाल, सर मग कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल याचं काय? तर बघा, रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना तुम्हाला तुमची कॅटेगरी म्हणजे SC, ST, OBC, ओपन, EWS कोणती आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही, हे सगळं नमूद करावं लागतं. म्हणजे फक्त सिलेक्ट करायचं असतं. पण त्या क्षणी तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं नसतं. ही सगळी महत्त्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला नंतर लागतील, जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, ज्याला आपण कॅप राऊंड्स म्हणतो. पण इथे एक पण आहे. जरी ही डॉक्युमेंट्स आत्ता लागत नसली, तरी ती काढून ठेवण्याची प्रक्रिया तुम्ही आत्ताच सुरू केली पाहिजे. कारण ऐनवेळी खूप धावपळ होते. त्यामुळे तुमच्याकडे जे काही लागू होणारे सर्टिफिकेट्स आहेत, जसं की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर, डोमिसाईल, हे सगळं आत्ताच तयार करून ठेवा. त्यांना एका चांगल्या फाईलमध्ये लावून अगदी देवघरात ठेवा. कारण ॲडमिशनच्या वेळी ते देवासारखेच कामाला येणार आहेत. आता आपण त्या चुकीबद्दल बोलूया, जी दरवर्षी हजारो विद्यार्थी करतात आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरत नाही. ही चूक म्हणजे तुमच्या नावात आणि तुमच्या जन्मतारखेत होणारी गडबड. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या डोक्यात कायमची फिट करून घ्या. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर, 12वीच्या मार्कशीटवर आणि तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव जसं आहे तसंच स्पेलिंग सकट तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरायचं आहे. एका अक्षराचा, एका काना मात्रा वेलांटीचा फरकसुद्धा चालणार नाही. समजा तुमच्या नावात सूरज आहे आणि तुम्ही चुकून सुआलाज लिहिलं तर संपला विषय. ॲडमिशनच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मग ॲफिडेव्हिट बनवा, इकडे धावा, तिकडे धावा, यातच सगळा वेळ आणि एनर्जी वाया जाते. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आजच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची सर्व डॉक्युमेंट्स बाहेर काढा. तुमचं 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड सगळं तपासा. सगळीकडे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव आणि जन्मतारीख सारखी आहे का हे चेक करा. जर कुठे काही चूक असेल तर ती आत्ताच रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या आधीच दुरुस्त करून घ्या. ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. याला अजिबात हलक्यात घेऊ नका. तर मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं? रजिस्ट्रेशन डिसेंबर 2025च्या शेवटी सुरू होईल. फॉर्म भरण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि फोटो लागेल. बाकी डॉक्युमेंट्स ॲडमिशनच्या वेळी लागतील, पण ती आत्ताच तयार करून ठेवा. सर्वात महत्त्वाचं, आपलं नाव आणि जन्मतारीख सर्व डॉक्युमेंट्समध्ये अचूक आणि सारखीच असल्याची खात्री करा. आणि हो, स्पर्धा 10 लाखांच्या वर जाणार आहे, त्यामुळे तयारीला लागा. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा. महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जवळचं, आपल्या मार्कांना मिळणारं आणि सर्वात चांगलं कॉलेज कोणतं आहे हे जाणून घ्यायचं असतं. त्या कॉलेजची फीज किती आहे, तिथले प्लेसमेंट्स कसे आहेत, कट ऑफ किती लागतो, याबद्दल आम्ही एक डिटेल सिरीज सुरू करण्याचा विचार करत आहोत. जर तुम्हाला ही कॉलेज सिरीज हवी असेल, ज्यात आम्ही प्रत्येक कॉलेजचा डिटेलमध्ये रिव्ह्यू करू, तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्पॅम करून टाका. लिहा कॉलेज सिरीज. जेवढ्या जास्त कॉमेंट्स येतील, तेवढ्या लवकर ही सिरीज तुमच्यासाठी सुरू होईल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या सगळ्या मित्रांशी शेअर करा आणि टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या MST CET 2026च्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.